भगवान बर्डे समाजभूषण व गुणवंत शिक्षक पुरस्काराने माणुसकी फाउंडेशनकडून सन्मानित। निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, प्रबोधनकार, प्रवचनकार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव केला। श्रीलक्ष्मी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते सारोळे थडी येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचे उपक्रमशील शिक्षक भगवान दशरथ बर्डे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भगवान बर्डे हे सतत वर्षभर विद्यार्थ्यांसाठी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असतात। जागतिक आदिवासी दिनाचे दरवर्षी आयोजन करून आदिवासी समाजातील लोकांना या निमित्ताने एकत्र आणून शिक्षणासाठी जनजागृतीचे काम नेहमी करत आहे। राष्ट्रपुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याचे काम करत आहे। यापूर्वी नांदूर मध्यमेश्वर येथील शिंदे वस्ती शाळा व कोळवाडी येथील शाळेत अनेक उपक्रम राबविले। आदिवासी समाजात सामाजिक, शैक्षणिक, बेरोजगार तरुणांना मार्गदर्शनासाठी नेहमी पुढे असतात। या सर्व गोष्टीची माणुसकी फाउंडेशनने दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। भगवान दशरथ बर्डे, लक्ष्मण विठ्ठल आवारे सर, लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील अनाथांची माय संगीतामाई गुंजाळ, नाशिक येथील पॅरालिसिस तज्ज्ञ ॲक्युपंक्चर डॉक्टर भक्ती सबनीस तसेच त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर सारख्या गुणवंतांचा सन्मान करणे व अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याचे काम माणुसकी फाउंडेशन करत आहेत। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माणुसकी फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे एक नवा विश्वास, एक नवी ऊर्जा आपल्याला सर्वांच्या सहकार्यांनी संवेदनशील व समतावादी समाज उभा करता येईल। जे झाड सावली देत त्याच्या मुळामध्ये कोणी पाहत नाही, पण त्या मुळांच्या मेहनतीमुळेच फुलं फळं येतात। आज आपण अशा मुळांचा समाजासाठी जगणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत आहोत। त्यामुळे समाजाला नवीन दिशा मिळणार असल्याचे आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी सांगितले। कार्यक्रमाचे आयोजन निफाड येथील माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर नेकाळे यांनी केले होते। यावेळी शिवाजीराव ढेपले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर, ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान अध्यक्ष ॲडव्होकेट शेखर देसाई, प्राध्यापक शरद शेजवळ, डॉक्टर श्रीकांत आवारे, डॉक्टर सुजित गुंजाळ, मधुकर शेलार, कवी राजेंद्र सोमवंशी, किशोर वडजे, राहुल सोनवणे, महाराष्ट्र सातबारा न्यूजचे संपादक दिगंबर वडघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनावर सुंदर कविता कवी राजेंद्र सोमवंशी यांनी सादर केली। सूत्रसंचालन सुहास सुरडीकर यांनी केले। भगवान बर्डे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। ते त्यांनी संविधानाच्या 340व्या कलमामध्ये लिहिलं, त्यांच्यासाठी आयोग निर्माण करा, याचा अभ्यास करा आणि यांच्या उन्नतीसाठी फंड्स द्या। 341 पुढचा मग दलितांसाठी लिहिलं आणि 342 आदिवासींचा। त्याची जाग करायलाच पाहिजे। खूप दिवसाची माणूस आपली समजा निर्माण करली। काँग्रेस सरकारने जात गणना केली नाही, जात गणना आरक्षण दिलं नाही। आयोग करा म्हणून सांगितलं। 340 कलमात अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आयोग तयार करा, ओबीसीचा आयोग तयार करा, तुम्ही आयोग तयार करा। आपल्या मंत्रिपदाचा दिल्लीच्या सरकारच्या, भारत सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। बाबासाहेब सगळ्यांसाठी लढत होते म्हणून मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला भारत सरकारच्या। 60 लाख लोक पटना में गांधी मैदान पटना सगळ्या महाराष्ट्र हिंदुस्थानात सभा घेतली। पुरस्कारात कसं म्हणजे ते काम अगोदर तयार झालं, तो महिना 2 महिने आता महिन्याने जे काम करायचं आहे त्याचं अगोदर तयार करतो आणि ते पुरस्काराची अगोदरच शोधून ठेवले असतात। मी म्हणजे एकच काय शोधतो तर त्याला ही सगळी मंडळी त्याला मदत करतात आणि म्हणून खरं साधं की जास्त न बोलतात। मी या ठिकाणी जाता एवढंच म्हणेल की तुझं हे जे काम आहे ना, या कामासाठी माझ्यासारख्याला अध्यक्ष होणं आणि आपल्यासारख्याला काम आपण सगळी मंडळी आपण त्याला हातभार लावतात, मी त्याला मदत करतो। आम्ही स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने तुमचा सन्मान, तसं सन्मान हा तुम्ही तुमच्या कामाचा गौरव होऊन साहेबांनी आमच्या सगळ्या उपस्थित होणं, तसं तुमचा गौरव आहे।
तसा तुमचा गौरव करण्यासाठी आम्ही उपस्थित राहणं हा आमचा सुद्धा अभिमान, आमचा सुद्धा गौरव आहे. म्हणून खरं यासाठी तुमच्या सगळ्या पुरस्कारांची, सगळ्या सन्मानांची बरोबरच सागर तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचं खूप आभार व्यक्त करतो. समाजाच्या प्रगतीला हातभार लावणारे, विचारसरणी फुले-शाहू आंबेडकरांची विचारसरणी घेऊन पुढे चालणारे माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि या माणसांचा योग्य तो मान सन्मान झाला पाहिजे. जसे आपण आंबेडकरी चळवळीतले बाप आठवतो, त्यांचं कार्य आठवतो, येणारी पुढची पिढी. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी.